जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. सचिन सर, जुन्या सिनेमातले जे वाटसरू होते त्यातले काही वाटसरू आता नाही आहेत दुर्दैवाने. पण आता ही जुन्या नव्यांची सरमिसळ तुम्ही कशी साधलीत? म्हणजे त्यांच्या जागी आता हे नवीन कोण कोण येत आहेत? नाही, ते तर मी सांगणारच आहे ती नावं. पण त्याचबरोबर मी एवढंही सांगू इच्छितो की या पहिल्या प्रवासामधले जे प्रवासी ज्यांनी एक्झिट घेतली ते आमच्या बरोबर नाहीत असं नाही आहे. हा चित्रपट जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा आधी त्या सर्वांना पाहाल आणि मग पिक्चर पाहाल, याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. कारण ते सुद्धा या चित्रपटाचा भाग असावेत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्यांना आधी आठवायचं आणि मग चित्रपट दाखवायचा. या चित्रपटात आम्ही दोघं वॅकी आणि भक्ती किंवा भक्ती आणि वॅकी तर आहोतच. ही दोन कॉमन कॅरेक्टर्स आमच्या ज्या पहिल्या पिक्चरमध्ये होत्या. अजून एक महत्वाची कॅरेक्टर जी बदलली नाहीये ती म्हणजे गणपतीपुळ्याचा गणपती. गणपतीपुळ्याचा गणपती तीच कॅरेक्टर प्ले करतोय. पण या पिक्चरमध्ये जसं मी सांगितलं की अशोक हा कंडक्टर नाहीये, TC आहे. तसंच या चित्रपटाचं नाव नवरा माझा नवसाचा 2 असं जे आपण म्हणतो, तर 2 ह्याचा सर्व म्हणजे असं आपण सर्व असा अर्थ घेतात की दुसरा भाग दुसरा म्हणून 2 आहे, तोही अर्थ आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक अर्थ आहे की पहिल्या पिक्चरमध्ये एक जोडपं होतं, या चित्रपटात 2 जोडपी आहेत. त्यामुळे दॅट 2 स्टँड्स फॉर दॅट ऑल्सो. आणि 2 जोडप्यांची गोष्ट आहे. 2 जोडप्यांची गोष्ट आहे. ते दुसरं जोडपं म्हणजे स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे. हेमल इंगळे जी आमच्या मुलीची भूमिका करते आहे आणि स्वप्नील हा आमचा होणारा जावई बनलेला आहे या चित्रपटात. आणि होणारा जावई असल्यामुळे त्या दोघांचं लग्न झालेलं नाहीये. आणि ज्या कपलचं लग्न झालेलं नसतं त्यांची गोष्ट म्हणजे लोकांना लव्ह स्टोरी असं त्यांची व्याख्या असते. तर त्यामुळे या चित्रपटात एक लव्ह स्टोरी सुद्धा आहे जी पहिल्या पिक्चरमध्ये नव्हती. अशा वेगवेगळ्या गमती आहेत. पण त्याचबरोबर काही असे आर्टिस्ट सुद्धा आहेत की ज्यांनी गेल्या पिक्चरमध्ये वेगळी भूमिका केली होती, या चित्रपटात वेगळी भूमिका करतात. अशोकचं तरी सुद्धा सिमिलॅरिटी एका गोष्टीची आहे की तो तिथे कंडक्टर होता, इथे TC आहे. तिथे पण त्यांनी दादागिरी केली, इथे पण दादागिरी करतो. कारण त्यांनी जर दादागिरी नाही केली तर आम्हाला नाही पटणार बाबा, त्यांनी दादागिरी केलीच पाहिजे. पण निर्मिती सावंत एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये आहेत, वैभव मांगले एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये आहेत. असे अनेक आहेत. सिद्धार्थ तो वेगळ्या कॅरेक्टरमध्ये नाही, त्याचा तो पहिल्या पिक्चरमध्ये नव्हता. त्यामुळे तो नवं कॅरेक्टर करतोय. सिद्धार्थ जाधव एका नवीन भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे, जो पहिल्या पिक्चरमध्ये दिसला नव्हता. कारण त्यांनी तो चित्रपट ब्लॅकमध्ये तिकीट काढून पाहिला होता असं त्यांनी मला तेव्हा सांगितलं की त्यांनी हट्ट धरला होता की मला या चित्रपटात काम करायचं आहे. इतकं प्रेम, इतकी आत्मीयता, अशोक सारख्याचा आशीर्वाद, माझ्या आईचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांचा असा पाठिंबा आणि गणपती बाप्पाचा आदेश, हे सगळं मिळाल्यानंतर अजून आम्ही लोक अजून जास्त सबळ होतो काहीतरी कलाकृती तुमच्या समोर आणण्याकरता. आणि मी माझ्या बरोबर या माझ्या करिअरच्या टप्प्यावरती ही जी सर्व मंडळी यांनी जी माझी साथ दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. हा शब्द माझ्याकरता खूप छोटा पडेल असं मला वाटतं. म्हणजे मी त्यांना फक्त बघून स्माईलच करू शकतो मनापासून.